Brought to you by Techno Camon 30 series. विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत आतापासूनच एकमेकांना इशारे द्यायला सुरुवात झाली आहे। लोकसभेला झालेली खटपट आता नको म्हणत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी भाजपला थेट इशारा दिलाय, तर आम्हीच मोठा भाऊ म्हणत फडणवीसांनीही लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही आमचंच चालेल असे संकेत दिलेत। पण महायुतीत सगळं आलबेल आहे असं सांगणारे नेते लोकसभेच्या निकालाआधीच विधानसभेच्या जागांवरून आक्रमक का झालेत? जागा वाटपावरून महायुतीमधील पक्ष किती टोकाला जाऊ शकतात तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। लोकसभा निवडणुकीत भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटात जागा वाटपावरून शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होता। यात अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना अधिक संघर्ष करावा लागला। पक्षफुटीनंतर भाजपकडून अधिक जागा पारड्यात पाडून घेण्याचं आव्हान दोघांसमोर होतं। मुंबई आणि दिल्लीत बैठकांचं सत्र पार पडलं, पण शेवटी शिंदे गट आणि अजित पवार गटालाही मागितल्याप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत। नाशिकसारख्या ठिकाणी तर भाजपच्या धोरणामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादी दुखावली गेली। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच सावध भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते भुजबळांनी तर थेट आकडाच जाहीर करत भूमिका मांडली आहे। महायुतीमध्ये आपल्याला योग्य तो वाटा मिळायलाच हवा। लोकसभेला जी खटपट झाली ती खटपट यापुढे होता कामा नये। आपण महायुतीत आलो तेव्हा त्यांनी आपल्याला 80 ते 90 जागा मिळतील असं सांगितलं होतं। एवढ्या जागा मिळाल्या तरच 50 ते 60 आमदार निवडून येतील, अन्यथा 50 जागा आहेत मग 50च घ्या म्हणतील, मग त्यातून पुन्हा किती आमदार निवडून येणार असं होता कामा नये अशा शब्दात भुजबळांनी भाजपला थेट संकेत दिलेत। आता जागा वाटपात काय होऊ शकतं, कोणते मुद्दे चर्चेला येऊ शकतात, महायुतीत कशावरून खटके उडू शकतात तेही जाणून घेऊयात। पहिला मुद्दा, भाजपनं राष्ट्रवादीची मागणी मान्य केली तर महायुतीच्या जागा वाटपात समजा राष्ट्रवादीनं मागितल्यानुसार 90 जागा दिल्या तर शिंदे गटही 90च्या खाली येणार नाही। आता 288 मधून 180 जागा प्रमुख मित्र पक्षांना दिल्या तर मग RPI आठवले गट, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांचा रयत क्रांती, विनय कोरेंचा जनसुराज्य या घटक पक्षांना जागा कुठून देणार हाच खरा प्रश्न भाजपसमोर असेल। याशिवाय मोदी लाट असतानाही अधिक जागा लढवून 2014 मध्ये 122 तर 2019ला 105 जागाच भाजपला मिळाल्या। 145 ची मॅजिक फिगर गाठता न आल्यानं सरकार स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेची मदत घ्यावी लागली होती। त्यानंतर पक्षफूट झाली, दोन्ही गटांना सोबत घ्यावं लागलं। या ताज्या घटना आपल्या समोर आहेत। आता तर यंदा मोदी लाट ओसरल्याचं चित्रही दिसून येतंय। गेल्या 5 वर्षात राजकारणातील बदललेली समीकरणं पाहता त्यानंतरही अधिक जागा निवडून आणत स्वबळावर सरकार आणण्याचा भाजपचा मनसुबा लपून राहिलेला नाही। अशा वेळी मित्रपक्षांना अधिक जागा देऊन कमी जागांवर लढल्यास भाजपचं 100% स्वप्न पूर्ण होणार नाही। त्यामुळेच भाजप राष्ट्रवादीला एवढ्या जागा सोडेल याबाबत साशंकता आहे। दुसरा मुद्दा आहे ताकदीचा उमेदवार कुणाचा। लोकसभेला ताकदीचा उमेदवार असणाऱ्या पक्षाला जागा सोडण्यात आली। तेच सूत्र विधानसभेच्या जागा वाटपातही वापरलं जाऊ शकतं, पण इथंही मोठी अडचण आहे। झालेली निवडणूक लोकसभेची होती, मैदानात उतरण्यासाठी प्रत्येक पक्षाकडे उमेदवार होता। महायुतीमुळे दोघांना यामधून माघार घ्यावी लागली। तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना इच्छुकांची नाराजी दूर करताना नाकी नऊ आले। आता तर विधानसभेची निवडणूक येते आहे। या निवडणुकीत तर इच्छुकांची गर्दी असते, प्रत्येकाकडे तुल्यबळ उमेदवार आहेत। त्यामुळेच माझाच उमेदवार ताकदीचा आहे म्हणत जागा पदरात पाडून घेण्यासाठी आतापासूनच स्पर्धा लागली आहे। तिसरा मुद्दा आहे लोकसभेच्या निकालाचे जागा वाटपावर होणारे परिणाम। 4 जूनला लागणाऱ्या लोकसभेच्या निकालावरही बरीच गणितं अवलंबून आहेत। लोकसभा निवडणुकीत ज्याला फटका बसेल त्याची कमी जागांवर बोळवण करण्यासाठी दुसऱ्यांनी डावपेच तयार ठेवलेत। त्यामुळे तुम्हाला जागा दिली होती त्या हरलेल्या जागेवरील मतांची आकडेवारी दाखवत जागा स्वतःकडे खेचून घेण्यासाठी महायुतीत स्पर्धा असेल। चौथा मुद्दा आहे जागा टिकवण्याचं आव्हान। नाशिक, हिंगोली आणि यवतमाळ वाशिम लोकसभेच्या जागेवरून झालेले रस्सीखेच आपण सगळ्यांनी पाहिलेत। उमेदवार बदलणं आणि नाराजीचा मुद्दा इथं प्रचंड गाजला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105, राष्ट्रवादी 54 तर शिवसेना 56 असं संख्याबळ होतं। मात्र त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षही फुटला। सध्या एकनाथ शिंदेंबरोबर शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदार सोबत आहेत।
राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी दोन्ही बाजूंनी शपथपत्र दिलेलं असलं तरी जवळपास 41 आमदार अजित पवारांसोबत आहेत। आता आमदारांच्या जागा राखून ठेवत अधिकच्या जागा पारड्यात पाडून घेण्याचं आव्हान अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसमोर असेल। एकनाथ शिंदेंना ठाकरे गटाबरोबरच महायुतीतील संघर्षालाही तोंड द्यावं लागतंय। भाजपच्या 100% तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं राष्ट्रवादीचं स्वप्न या दोघांशी शिंदेंना स्पर्धा करावी लागते। म्हणूनच शिंदेंनी कसोटीला उतरण्याची तयारी सुरू केली आहे। दुसरीकडे अधिक जागा मिळवत राष्ट्रवादीला सर्वात मोठा पक्ष करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। भुजबळांनी ओपनिंग करताच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। गेल्यावेळी युद्धात जिंकलो आणि तहात हारलो, आता युद्धातही जिंकू आणि तहातही जिंकू असं सांगत अजित पवारांनी मनसुबे स्पष्ट केलेत। मागील विधानसभा निवडणुकीत आपण 54 जण निवडून आलो, आता 288 जागांचा निर्णय घेतला जाणार आहे। त्याच वेळी काय होईल याची आपण सर्वांनी काळजी करणं स्वाभाविक आहे, पण जागा वाटपात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल, एवढ्या जागा मिळवू अशा शब्दात अजित पवारांनी पक्षातील नेत्यांना आश्वस्त केलंय। सातारा लोकसभेची जागा भाजपच्या वाट्याला गेलेली असली तरी त्या बदल्यात राज्यसभेची जागा घेतल्याचंही अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर सांगितलं। राष्ट्रवादीकडून जागा वाटपाबाबतची आक्रमक भूमिका येताच देवेंद्र फडणवीसांनी भाजपच मोठा भाऊ असल्याचं सांगत इरादे स्पष्ट केलेत। जागा वाटपाच्या बैठकीत फॉर्म्युला ठरवू, पण भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यानं आम्हाला सर्वाधिक जागा मिळतील हेही फडणवीसांनी ठणकावून सांगितलंय। दुसरीकडे आमची ताकद जास्त आहे, त्यानुसारच जागा घेऊ असं सांगत प्रफुल्ल पटेल यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। नाशिकमधून छगन भुजबळ लढणार होते, मात्र ती जागा मुख्यमंत्री शिंदेंच्या आग्रहामुळे गेली। आता तसं होऊ देणार नाही असा इशाराही पटेल यांनी दिलाय। विधानसभेच्या जागा वाटपावरील बोलणीत आक्रमक आणि अनुभवी असणारे भुजबळही असतील। प्रफुल्ल पटेल यांनीच हे जाहीर करून टाकलंय। त्यामुळे जागा वाटपावरील बोलणीत खडाजंगी होण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत। आता महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटणार की सगळे पक्ष स्वतंत्र लढणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।